22व्या हप्त्याची तारीख तर फिक्स झाली, परंतु नमो शेतकरी योजनेचा जो 8वा हप्ता आहे तो 8वा हप्ता कधी येणार याच्या प्रतीक्षेत राज्यातील प्रत्येक शेतकरी आहे। पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आहे तो 13 मार्चला जमा होणार आहे आणि तो कोणकोणत्या शेतकऱ्यांना जमा होणार हे तर आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। किती शेतकरी पीएम किसान योजनेसाठी पात्र आहेत हे सुद्धा पाहणार आहोत। शिवाय नमो शेतकरी योजनेचा हप्ता नक्की कधी मिळणार किंवा नमो शेतकरी योजनेचा हप्ता पीएम किसान योजनेबरोबर मिळू शकतो का याबद्दलची सर्व अपडेट आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करा, त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आहे। हा 22वा हप्ता 13 मार्च 2026ला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तुम्ही बघितलं तर पीएम किसान योजनेचा या अगोदरचा 21वा हप्ता हा नोव्हेंबरमध्ये जमा झाला होता, तोही पंतप्रधानांच्या हस्ते। तसं बघितलं तर पीएम किसान योजना जेव्हापासून सुरू झालेली आहे ही योजना आहे केंद्राची योजना आहे आणि त्यामुळे या योजनेचं वितरण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच केलं जातं। 21व्या हप्त्याचं वितरण झाल्यानंतर प्रतीक्षित शेतकरी होता तो म्हणजे 22व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात आणि आता 22वा हप्ता सुद्धा फिक्स करण्यात आलेला आहे, म्हणजेच 22व्या हप्त्याची तारीख ही जाहीर केलेली आहे। 13 मार्च 2026ला पंतप्रधानांच्या हस्ते पंतप्रधानांचा आसामला 2 दिवसीय दौरा आहे, 13 आणि 14 मार्च। त्यामध्ये पहिल्याच दिवशी म्हणजेच 13 मार्चला आसाममधील एका कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एक बटन दाबून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता हा जमा करणार आहे। यामध्ये जवळजवळ 91,18,000 शेतकरी पात्र असणार आहेत पीएम किसान योजनेसाठी। तर 91,18,000 शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता हा मिळणार आहे। हा आपल्या राज्यातील आकडा आहे। 91,18,000 शेतकरी ही पीएम किसान योजनेसाठी पात्र आहेत। पीएम किसान योजनेचा हप्ता 13 मार्च 2026ला संध्याकाळी 5 वाजता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। आता पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार हे कळल्यावरती प्रत्येक शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे। तसं बघितलं तर पीएम किसान योजनेचा हप्ता आहे तो पहिला मागचे 2 हप्ते सोडले तर त्याच्या अगोदर पीएम किसान योजनेचा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे ते एकत्र हप्ते येत होते, परंतु मागचे 2 हप्ते तसे आलेच नाहीत आणि यावेळी की येतो की नाही हे आत्ताच आपण सांगू शकत नाही। तर पीएम किसान योजनेचा हप्ता आहे तो बऱ्याच शेतकऱ्यांचा, तर तुम्ही बघितलं मी परवा एक व्हिडिओ पोस्ट केला होता की पीएम किसान योजनेच्या यादीमध्ये आपलं नाव आहे की नाही हे चेक कसं करायचं आणि जर नसेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हे सुद्धा मी त्या व्हिडिओमधून सांगितलेलं आहे। डिटेलमध्ये पाहून घ्या तो व्हिडिओ, तरी सुद्धा मी थोडक्यात सांगते। ज्यांचे EKYC लँड सीडिंग नसेल किंवा फार्मर ID रजिस्टर नसेल त्या शेतकऱ्यांचं नाव यादीमध्ये नसणार आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचं नाव यादीत नसेल एकदा ऑनलाईन पद्धतीने 2 मिनिटात मोबाईलवरून यादी चेक करता येते, ती यादी चेक करा आणि जर नाव नसेल तर तुम्ही मोबाईलवरूनच 2 मिनिटात KYC तुमचं फेस स्कॅनिंग करून तुमची KYC ही करू शकता। जे शेतकरी पात्र आहेत त्यांची KYC करू शकता आणि तुम्ही 22व्या हप्त्याचा 13 मार्चला म्हणजे लाभ हा घेऊ शकता। त्यानंतर महत्त्वाची अपडेट आहे नमो शेतकरी योजनेबद्दलची। आता नमो शेतकरी योजना बरेच शेतकरी असे म्हणत आहेत की या अगोदर तर असे म्हणत होते की नमो शेतकरी योजना ही राज्य सरकारने बंद केली, असं बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं होतं आणि ती तितकंच वाटणारच होतं, कारण नमो शेतकरी योजनेबद्दल कोणतंही अपडेट सरकारकडून दिलं जात नव्हतं, त्यामुळे शेतकऱ्यांचा सुद्धा संयम संपला होता। परंतु सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे आणि बऱ्याच विरोधकांनी किंवा लोकप्रतिनिधींनी सुद्धा अर्थसंकल्पामध्ये बरेच प्रश्न केल्यामुळे नमो शेतकरी योजनेबद्दल माननीय कृषी मंत्री दत्तासाहेब भरणे यांनी मागच्या 2 ते 3 दिवसामध्ये लाईव्ह सांगितलेलं आहे की नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा करू। त्यानंतरची महत्त्वाची अपडेट अशी आहे की त्यानंतर परवा 2 GR प्रसिद्ध करण्यात आले। या GR मध्ये नमो शेतकरी योजनेबद्दल सांगण्यात आलं की नमो शेतकरी योजना जी आहे या योजनेसाठी लेखाशीर्षक तयार करावा लागतो आणि आतापर्यंत नमो शेतकरी योजनेचा हप्ता लेट होण्याची
कारण हेच आहे की नमो शेतकरी योजनेसाठी जो लेखाशीर्षक तयार करावा लागतो तो आता जनरल न करता तो अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती असा 2 प्रकारे लेखाशीर्षक तयार केला जाणार आहे। आणि हे लेखाशीर्षक तयार करण्यासाठी मान्यता देण्यासंदर्भाचा शासन निर्णय हा 2 शासन निर्णय हे परवा संध्याकाळच्या दरम्यान पोस्ट करण्यात आलेले होते आणि हे GR सुद्धा आपल्या चॅनलवर आपण पोस्ट केलेलेच आहेत। परंतु त्या आता लेखाशीर्षक तयार केला, एखाद्या योजनेचा जर लेखाशीर्षक तयार केला तर त्यानंतर कॅल्क्युलेशन होतं आणि कॅल्क्युलेशन झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये किंवा कोणत्याही योजनेत संबंधित खात्यामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे हे जमा केले जातात। त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेचे सुद्धा तसंच आहे। अनुसूचित जाती आणि या अगोदर नमो शेतकरी योजनेचा हप्ता कसा दिला जात होता तर सर्वांना सरसकट, सर्वसामान्य म्हणजे जनरलला सरसकट दिला जात होता, परंतु यावेळी कॅल्क्युलेशन हे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती असं होणार आहे आणि यासाठी मान्यता दिलेली आहे आणि लवकर या आठवड्यामध्ये अनुसूचित जाती आणि जमातीचं जो लेखाशीर्षक आहे त्या लेखाशीर्षकाचं पूर्णपणे कॅल्क्युलेशन होणार आहे आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे तो पडणार आहे। आता बरेच जण म्हणतात की नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि PM किसान योजनेचा हप्ता एकत्रितच जमा होणार आहे, पण असं शक्यता खूप कमी आहे। कारण आता बघितलं तर लेखाशीर्षकाला मान्यता देऊन 2 ते 3 दिवस झालेले आहेत। आता तिथून पुढे कॅल्क्युलेशन होणार आणि त्यानंतर मग शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे हे जमा केले जाणार। आता तुम्ही बघितलं तर उद्यावरती PM किसान योजनेच्या हप्त्याची तारीख आलेली आहे 13 मार्च 2026 आणि लगेच कॅल्क्युलेशन होईल असं नाही। त्यामुळे आता तुम्ही बघितलं तर पहिलं एक असून सुद्धा इतका दिवस पेंडिंग होतं, आता तर त्यांना 2 लेखाशीर्षक तयार करावे लागणार आहेत आणि या 2 लेखाशीर्षकाच्या कॅल्क्युलेशनला वेळ हा जाऊ शकतो, हे सरकारला निमित्तच होऊ शकतं। त्यामुळे नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजनेचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता खूपच कमी वर्तवली जात आहे। नमो शेतकरीचा योजनेचा हप्ता नेमका कधी येऊ शकतो, सर्व आराखडा किंवा कॅल्क्युलेशन केलं तसं बघितलं तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे तो हप्ता हा पुढच्या आठवड्यामध्ये जमा होऊ शकतो। कसं तर बघा, मागच्या 2 ते 3 दिवसामध्ये GR आला होता, संध्याकाळी 2 GR प्रसिद्ध केले होते अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लेखाशीर्षकासंदर्भात। आता त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे। आता तो लेखाशीर्षक या 2 दिवसामध्ये तयार झाला असेल, यानंतर 1 आठवडा सरकार कॅल्क्युलेशनसाठी घालवू शकतो, कारण अगोदर 1 असूनही इतका दिवस घालवलेला आहे म्हणजे 1 आठवडा तरी घालवू शकतं आणि त्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे तो हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे। परंतु जी PM किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता एकत्र येण्याचे जे न्यूज व्हायरल होत आहे या खूप कमी शक्यता आहे। तसं बघितलं तर पूर्ण आराखडा घेतला तर खूप कमी शक्यता आहे नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजनेचा हप्ता एकत्र जमा होण्याची। त्याचे कारण मी सुद्धा तुम्हाला आता सांगितलेले आहेत। तसं बघितलं तर उद्या 5 वाजता PM किसान योजनेचे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आणि हे पैसे उद्या 5 वाजता जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांची अजून जर कुणाची KYC राहिली असेल तर KYC अपडेट करून घ्या, तुमच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे येतील, कारण 24 तास KYC अपडेट होण्यासाठी जाऊ शकतो। त्यामुळे जर तुम्ही आत्ताच KYC अपडेट केली तर उद्या 5 वाजेपर्यंत KYC अपडेट ही होऊ शकते। तर अतिशय महत्त्वपूर्ण PM किसान आणि नमो शेतकरी योजनेबद्दलचा हा आजचा व्हिडिओ होता। तुमचे काही डाऊट किंवा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता। हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत, तोपर्यंत धन्यवाद।